महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता मनसेचे अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभरामध्ये महायुतीला सहकार्य केलेले आहेत। माझ्यासोबत आता बोलायला या लोकसभेच्या दिवशी आहेत आमदार राजू पाटील। आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारचा रिस्पॉन्स राहिला, जास्तीत जास्त सहकार्य तुम्ही महायुतीला केलेलं आहे, कशा प्रकारची भूमिका राहिलेली आहे? निश्चित हा जो कल्याण मतदारसंघ आहे याच्यात जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी विकास कामं भरभरून आणलेली आहेत आणि त्यात आमची जोड लाभली त्यांना। त्यामुळे साधारणतः असं लोक बघतात की जो विजयी उमेदवार असेल त्याच्या पाठी अजून जातात किंवा त्यांना अजून प्रोत्साहित करतात, अजून तुम्ही पुढे व्हा, अजून चांगली कामं करा, या अनुषंगाने एक रिस्पॉन्स मिळत असतो आणि तो या मतदारसंघात मिळताना दिसतोय। राज ठाकरेंनी सांगितलं की तयारीला लागा, लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या तयारीला लागा, कार्यकर्त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे। महायुतीच्या घटक पक्षातर्फे पण तशाच प्रकारचा सपोर्ट मिळाला पाहिजे, तशीच भूमिका त्यांची राहिली पाहिजे, याबद्दल काय सांगाल? जेव्हा तुम्ही बिनशर्त पाठिंबा देता तेव्हा कुठल्या अपेक्षा धरून चालता येत नाही आणि आम्ही आतापर्यंत गेली 18 वर्ष एकला चलो रे याच तत्वावर आम्ही निवडणुका लढलेल्या। भविष्यात जर महायुती होत असेल तर निश्चितच मतविभाजन न होता चांगला यश या महायुतीला मिळू शकतो आणि आम्हाला त्याच्यात सहभागी करून घेतल्यावर आता पाठिंबा तर दिलेला आहे, सहभागी करून घेतला आणि सीट शेअरिंगमध्ये भाग दिला तर मला वाटतं महायुतीचं मजबूत सरकार भविष्यात विधानसभेला येऊ शकतं। मूळचे भूमिपुत्र आहात, जेणेकरून जास्तीत जास्त जो सपोर्ट आहे तो आपण महायुतीला केलेला आहे आणि ज्या पद्धतीने हे जे मतदान होते काय रिझल्ट असू शकतो, काय निकाल असू शकतो? निश्चितच मी मान्य आमचे खासदार आहेत त्यांनाही सांगितलं त्या दिवशी की आम्ही पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिलाय, फक्त आमच्या काही अपेक्षा आहेत तुमच्याकडनं, आम्हा भूमिपुत्रांच्या काही अपेक्षा आहेत। काही लोक माझ्याकडे येऊन बोलतायत की आमच्या दिबा पाटील साहेबांचा विमानतळाला नामकरण तो विषय असेल, असे अनेक विषय आहेत, 27 गावचे काही विषय पेंडिंग आहेत। तर हे विषय मी माझ्या भूमिपुत्राने आश्वासित केलं, समाज बांधवांना आश्वासित केलं की मी डायरेक्ट तुमचा संपर्क नाही झाला थेट तर माझ्या मार्फत निश्चित हे प्रश्न सोडवले जातील। ते राजू पाटील आणि त्यांनी सांगितलेले की आपली भूमिका कशा प्रकारची असू शकते, मनसेची भूमिका काय आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि याच अंतर्गत आता कुठेतरी हा विकास कशा प्रकारे होऊ शकतो आणि मनसेने ही जी भूमिका निभावलेली आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र।